आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 751. आपण गेल्या कथाचिंतनामधून शूर्पणखा राक्षसिणीचं हे लीला नाट्य अभ्यासत आहोत. प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये लक्ष्मणाशी अत्यंत सुखसंवाद करतात. ज्ञान, वैराग्य, भक्ती यावरती विस्तारपूर्वक प्रभू रामचंद्र लक्ष्मणाशी सूत्रात्मक संवाद करत आहेत. आणि आता वेळ आलेली आहे या सर्व सत्संगतीच्या परीक्षेची. आणि त्या आधारानेच जणू काही शूर्पणखा प्रभू रामचंद्रांच्या पर्णकुटीजवळ येते. कोण आहे शूर्पणखा? रावणाची चुलत बहीण. का नाव आहे तिचं शूर्पणखा? कारण तिचे नख ही सुपासारखी मोठी आहेत. अशी ही अकराळ विकराळ राक्षसीण. आणि आपण या त्रेतायुगातल्या राक्षसिणींचे देह किंवा राक्षसांचे देह आजच्या युगामध्ये शोधायला गेलो तर कदाचित आपल्याला सापडणार नाहीत. परंतु हो, जी वृत्ती घेऊन हा राक्षसी स्वभाव त्या काळामध्ये होता, त्या वृत्तीला मात्र आपण आजच्या काळात विशेषत्वाने शोधू शकतो. गोस्वामीजींनी आपल्याला इथं ही राक्षसी वृत्ती काय असते हे थोडक्यामध्ये सांगितलं. दुष्ट हृदय दारुण जस अहिनी. ज्यांचं हृदय हे मलिन आहे, दुष्ट आहे, ज्यांना दुसऱ्याने केलेल्या उपकाराची जाणीव नाही, परंतु त्याची परतफेड मात्र एखाद्या सर्पासारखी, नागिणीसारखी दंश करूनच जे इतरांना देत असतात, अशी मनोवृत्ती म्हणजे राक्षस हे आजच्या काळामध्ये आपल्याला शोधता येतं. राक्षसाचा आणखीन एक गुणधर्म म्हणजे तो आपल्या स्वार्थासाठी सरड्यासारखे रंग बदलतो. शूर्पणखेने जेव्हा या पर्णकुटीमध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला पाहिलं तेव्हा तिच्या मनामध्ये ही राक्षसी वृत्ती असल्यामुळं स्वाभाविकच तिच्या हृदयामध्ये या भगवंताचं दर्शन होऊनही कामविकार निर्माण झाला. आणि त्या विकाराच्या आधाराने तिला या दोन असलेल्या सुकुमारांशी जाऊन सलगी करावीशी वाटू लागली. इथं जर शूर्पणखा त्याच राक्षसिणीच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्रांच्या समोर आली असती तर काय झालं असतं, याचं चिंतन आपण या कथेच्या अंतिम टप्प्यामध्ये पाहणार आहोतच. परंतु इथे तिने आपल्या स्वार्थासाठी मनामध्ये असा विचार केला की आपल्या सौंदर्याची भुरळ आपण या सुकुमारांवर घालावी. आणि म्हणून एक अत्यंत सुंदर अशा स्त्रीच्या रूपामध्ये शूर्पणखा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या समोर जाऊन उभी राहते. अत्यंत सुंदर असं हास्य करून ती प्रभू रामचंद्रांना म्हणते की तुम सम पुरुष न मो सम नारी, यह संजोग विधी रचा बिचारी. माझ्यासारखी कोणी या विश्वामध्ये स्त्री नाही आणि तुझ्यासारखा त्रैलोक्यामध्ये पुरुष नाही. बघा, मनुष्य जेव्हा खोटं बोलत असतो किंवा दांभिकता करत असतो तेव्हा देखील तो अर्धसत्यच बोलत असतो. इथं शूर्पणखा म्हणतीये माझ्यासारखी कोणी स्त्री नाही, हे असत्य आहे. परंतु हे असत्य बोलत असताना नकळतपणे तिच्या मुखातून एक सत्य देखील बाहेर पडतंय की तुझ्यासारखा कोणी पुरुष नाही. खरोखर या पुरुषोत्तमासारखं दुसरं असणार तरी कोण? आणि अशा प्रभू रामचंद्रांच्या समोर ती आपला प्रभाव प्रस्थापित करू इच्छित आहे. परंतु क्षणामध्ये जीवाच्या अंतरंगाची जन्मोजन्मीची स्थिती जाणणारे प्रभू या शूर्पणखेच्या या रूपाने फसणार थोडी आहेत. जे माता सतीला देखील प्रत्यक्ष महादेवाची अर्धांगिनी असूनही प्रश्न विचारतात की महादेव कुठे आहेत.
वृषकेतू असा तिथं शब्द महादेवासाठी गोस्वामीजींनी रचलाय. असे प्रभू रामचंद्र या राक्षसाच्या, या मायावी शक्तीच्या आधाराने फसतील का? बघा, भगवंताचं नामस्मरण मनुष्याला एक मात्र गोष्ट निश्चित प्रदान करतं की त्याला त्या नामस्मरणाच्या आधाराने समोरच्या व्यक्तीकडून न फसण्या इतका विवेक नामस्मरण आपल्याला प्रदान करतं. म्हणजे काय करतं? त्या भगवंताच्या नामाच्या आधाराने जे प्रभूंचं अस्तित्व आपल्या हृदयामध्ये आपण सचेतन केलेलं आहे, ते आम्हाला अशा दांभिकतेपासून, या अशा स्वार्थी लोकांच्या या विचित्र जाळ्यापासून नेहमीच वाचवतं. आपण आपल्या जीवनाचा अभ्यास करावा. लक्षात येतं की अनेक लोक आपल्याकडं अनेक पद्धतीने येत असतात, परंतु नकळतपणे आपल्याला कुठली तरी शक्ती या अशा सर्व लोकांपासून सांभाळत असते. आणि हेच प्रभू रामचंद्रांच्या आपल्या हृदयातलं अस्तित्वाची खूण आहे की या मायेच्या अखत्यारीमध्ये राहून प्रभावित करणाऱ्या लोकांपासून भगवंत आणि त्याचं नाम आम्हाला हे निश्चित वाचवतं. अशा प्रभू रामचंद्रांनी शूर्पणखेला क्षणामध्ये जाणलं. शूर्पणखेला खरं तर कळायला हवं होतं की आपण कोणाची संवाद करत आहोत, परंतु या कामविकारामुळं जणू काही अंधळी झालेली ही शूर्पणखा प्रभू रामचंद्रांच्या समोर म्हणतीये, मम अनुरूप पुरुष जग माही, देखे हूं खोज लोक तिहु नाही, ताते अब लगी रही हूं कुमारी, मनुमाना कछु तुम ही निहारी. मला योग्य असा पुरुष या जगभरामध्ये कुठेही नाही. मी तिन्ही लोकांमध्ये शोधून पाहिलं आणि त्यामुळं मी आजपर्यंत अशी कुमारी अविवाहित राहिली आहे. परंतु हो, आता तुम्हाला पाहिलं आणि माझ्या मनामध्ये एक सकारात्मक भावना निर्माण होतीये. माझं मन मान्य करतंय की ज्याचा शोध घे तू एवढं त्रिभुवन फिरलीस, ते सौंदर्य तुझ्या समोर प्रत्यक्षपणे उभं आहे. प्रभू रामचंद्रांना शूर्पणखा त्यांच्याशी विवाह करण्याचं जणू काही आमंत्रणच देत आहे. भगवंताच्या शेजारी प्रत्यक्ष भगवती जगदंबा सीताजी बसलेल्या असताना या शूर्पणखेचं हे धारिष्ट आहे की ती प्रभू रामचंद्रांना विवाहाचा प्रस्ताव समोर ठेवत आहे. प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा भाव या शूर्पणखेच्या बोलण्यातून निर्माण झाला नाही. त्यांनी केवळ सीतादेवींकडे पाहिलं आणि स्मित हास्य करत शूर्पणखेला ते म्हणतायत की अह ही कुवार मोर लघु भ्राता. माझा लक्ष्मण, माझा लहान भाऊ हा कुमार आहे. तू त्याच्याकडे जा आणि जे तुझ्या मनामध्ये आहे ते तू त्याला व्यक्त कर. आणि इथं सीताजींच्याकडे बघण्याचं कारण काय की जणू काही ते शूर्पणखेला सांगू इच्छित आहेत की मी विवाहित आहे. त्या काळी राजे अनेक स्त्रियांशी विवाह करायचे आणि त्यामुळं पत्नी आपल्या शेजारी बसली असताना देखील शूर्पणखेला हे बोलण्यामध्ये काही गैर वाटलं नाही. परंतु प्रभू रामचंद्र सीताजींच्याकडे बघून जणू काही आपल्या एक पत्नी व्रताचं स्मरण शूर्पणखेला करून देतायत की इथं प्रत्यक्ष माझी पत्नी सीता आणि तिच्या पलीकडे माझं विश्व नसताना तू माझ्याशी हा संवाद करून काय उपयोग आहे. आणि साहजिकच प्रभू रामचंद्र शूर्पणखेला लक्ष्मणाकडे पाठवतात. सज्जनो, आता इथं जे मी काल आपण सांगण्याचा प्रयत्न करत होतो
की सत्संगतीच्या आधाराने परमार्थ आमच्या अंतरंगामध्ये मुरला आहे की नाही, याची खूणच जणू काही सत्पुरुष, संत, भगवंत अचानकपणे आमच्या जीवनामध्ये घेत असतात. मग ते कुठल्याही षडविकाराच्या आधाराने आपली परीक्षा घेतात. बरं, गणपतराव दामलेंसारखा अत्यंत सेवानिष्ठ मनुष्य, महाराजांना गावोगावी सुंदर वस्त्र मिळायची. एक अत्यंत सुंदर कफनी महाराजांना एकदा मिळाली, परंतु महाराज मिळालेली वस्तू त्या त्या गावामध्येच वाटून टाकायचे आणि पुढे निघायचे रिकाम्या हाताने. गणपतराव दामलेंच्या मनात विचार आला की नाही, ही कफनी महाराजांना फार सुंदर आहे, परंतु काय करावं, महाराज तर सगळं वाटून टाकतात. म्हणून महाराजांच्या अपरोक्ष त्यांनी ती कफनी उशीच्या खोळीमध्ये लपवून ठेवली. पुढच्या प्रवासाला निघताना वाटेत एक मनुष्य अर्ध्या रस्त्यावरच महाराजांना भेटला, नमस्कार केला. महाराज म्हणाले, अहो गणपतराव, काहीतरी यांच्या हातावर ठेवा. गणपतराव आव आणून म्हणाले, महाराज तुम्ही तर सगळं वाटून टाकलं, आता काय असणार आपल्याकडं, बघा बरं उशीच्या खोळीमध्ये काही आहे का. नको रे मना कामना नाना विकारी, नको रे मना काम हा नाना विकारी. आपल्या अंतरंगामधला काम हाच अनेक विकारांचं निर्माण करतो. अगदी आपल्याला संताशी आपल्या स्वार्थासाठी नाही, परंतु आपल्या सद्गुरूंना ही कफनी सुंदर दिसेल या भावनेतून कदाचित मिथ्यावचन बोलायला भाग पाडतो. परंतु सत्पुरुष नेमकी आपल्या मनाची अवस्था शोधून आपल्याला आरसा दाखवतात की बाळा बघ, अजूनही हा लोभ आहे बरं का हृदयामध्ये. सुंदरकांडमध्ये देखील विभीषण म्हणतात ना की अल्प लोभ भल कही नको. थोडासा जरी लोभ हृदयामध्ये असेल तरी त्याला कोणीही जगमान्यता देऊ शकत नाही. प्रत्येक प्रसंगामध्ये महाराज नकळतपणे परीक्षा घेत असतात. एकदा पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले आणि उत्सव करण्याचं ठरवलं. महाराजांना जेव्हा कळालं तेव्हा महाराजांनी त्यांना सर्वांचे पैसे परत द्यायला लावले. कुठलाही संचय करायचा नाही, कोणाकडून आपल्या स्वतःच्या वैयक्तिक उत्सवासाठी असे पैसे उभे करायचे नाहीत. हेच जणू काही त्यांनी आपल्या शिष्योत्तमाची परीक्षा घेऊन त्याला सांगितलं. ज्या मी भाऊसाहेब फॉरेस्ट यांची गोष्ट सांगायचो, त्यांनी एकदा मारुतीचं दर्शन द्या म्हणून महाराजांच्याकडे हट्ट ठेवला. महाराज म्हणाले, भाऊसाहेब मी तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो, डोळे उघडायचे नाहीत. परंतु 2-3 मिनिटं नाही झाले तर भाऊसाहेबांना वाटलं की स्वारी काय करते बघावं, म्हणून डोळे किलकिले करून महाराजांना बघू लागले. त्यांना वाटलं महाराजांना कळणार नाही, परंतु महाराज त्यांच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ उभे होते की त्यांची डोळ्याची पापणी उघडल्याचं महाराजांनी क्षणात पकडलं आणि म्हणाले, भाऊसाहेब संधी गेली, आता बघूत पुन्हा कधीतरी. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या शिष्यांना श्री महाराज ही परीक्षा घेऊन त्यांची वृत्ती नेमकी कुठं आहे हेच जणू काही सांगायचं. इथं लक्ष्मणाची देखील ही अंतरंगाची तपासणी या आधाराने प्रभू रामचंद्र करतायत की माझा लक्ष्मण कुमार आहे, जा तू त्याच्याकडे जाऊन तुझं मन मोकळं कर. आता इथं प्रत्यक्ष आपल्या ज्येष्ठ बंधूंनी लक्ष्मणाकडे या स्त्रीला पाठवलंय. आता तोच लक्ष्मण जेव्हा माता सती वनामध्ये दिसली तेव्हा त्यांना माता सती म्हणून ओळखू शकला नाही, तेव्हा त्याने त्यांना सीता देवी म्हणूनच ओळखलं. परंतु इथं मात्र जेव्हा प्रभू रामचंद्रांनी शूर्पणखेच्या या सुंदर रूपाला लक्ष्मणाकडे पाठवलं तेव्हा ती लक्ष्मणाकडे येत असतानाच गोस्वामीजी लिहितात, गई लक्ष्मण रिपू भगिनी जानी. लक्ष्मणाने मात्र जसं प्रभू रामचंद्रांनी शूर्पणखेला त्यांच्याकडे पाठवलं, कदाचित प्रभू रामचंद्र आणि सीताजी
आणि लक्ष्मण यांच्यामध्ये काही अंतर असेल, लक्ष्मण काही सेवा करत असेल. प्रभू रामचंद्र आणि शूर्पणखेचा काय संवाद झाला हे लक्ष्मणाने ऐकलं देखील नसेल. परंतु जशी ती शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाऊ लागली, लक्ष्मणाने जेव्हा तिच्याकडे पाहिलं, क्षणामध्ये ओळखलं, गैलची मन रिपू भगिनी जानी. रिपू भगिनी काय शब्द वापरलाय, शत्रूची बहीण. आपणा सारिखे करीती तात्काळ. लक्ष्मणाची दृष्टी आता प्रभू रामचंद्रांच्या या सत्संगतीमुळं जणू काही या असलेल्या रूपाचं स्वरूप ओळखू लागले की हे कोण आहे, कोण आहे. आणि क्षणामध्ये लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहून कोमल वाणीने म्हणाला. प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहण्याचं कारण हेच की स्वामींची दृष्टी शिष्याकडे आहे की तो कशा पद्धतीने वागतोय, हे पहिलं कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वोत्तम शिष्याचं लक्षण काय, जो केवळ स्वामींच्याकडे एक दृष्टी टाकतो आणि त्यांच्या अंतरंगात काय इच्छा आहे, त्यांना नेमकं काय सांगायचं आहे याची तंतोतंत भूमिका आपल्या हृदयामध्ये तयार करू शकतो. लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहून शूर्पणखेला म्हटलं, सुंदरी सुनुमय उनकर दासा, पराधीन नाही तोर सुपासा. हे सुंदरी ऐक, मी तर प्रभू रामचंद्रांचा दास आहे, मी पराधीन आहे, मी त्यांच्या चरणांचा आश्रित आहे. आणि अशा पराधीन व्यक्तित्वाकडून तू सुखाची अपेक्षा करतेस. माझ्याकडून तुला काय सुख प्राप्त होणार. अगं, जो या चरणांचा दास आहे अशा सेवकाने सुखाची, भिकाऱ्याने सन्मानाची, व्यसनी माणसाने धनाची, व्यभिचारी पुरुषाने शुभगतीची, लोभीने यशाची, अभिमान्याने धर्म अर्थ काम मोक्षाची अपेक्षा, या अशा अपेक्षा आपल्या मनामध्ये ठेवणं म्हणजे आकाशामधून दूध काढण्यासारखं आहे. काय लक्ष्मणाची भूमिका आहे बघा. मी प्रभू रामचंद्रांचा चरणाचा दास आहे इथपर्यंत ठीक आहे, मी पराधीन आहे. आणि पराधीन मनुष्याकडून सुख हे कधीच मिळू शकत नाही, कारण सेवकाने सेवा करण्याच्या मोबदल्यामध्ये सुखाची अपेक्षा करणं हे केवळ अशक्य आहे. श्री महाराज म्हणायचे ना की इथं आपण लोक माझी सेवा करण्यासाठी येता, परंतु कोण कोणाची सेवा करतं हाच खरा प्रश्न आहे. कारण आम्ही गोंदवल्याला जातो, श्री महाराजांची सेवा करण्याच्या निमित्ताने जातो, ठीक आहे, परंतु चांगली खोली पाहिजे, झोपायला चांगली जागा पाहिजे, वेळेवर चहा नाश्ता जेवण सर्व काही पाहिजे, स्नानाला गरम पाणी पाहिजे, सर्व गोष्टी अगदी वेळच्या वेळेला पाहिजेत. आणि मग आम्ही श्री महाराजांची सेवा करतो. खरोखर श्री महाराज जे वाक्य आपल्यासाठी म्हणतात ते अत्यंत योग्य आहे. आपण काय श्री महाराजांची सेवा करू शकणार. आम्ही तर तिथं केवळ जाऊन माहेरपण अनुभवत असतो. आणि अर्थात श्री महाराजांना देखील त्याचा आनंदच आहे की माझं लेकरं इथं येतात, आनंद घेतात, विश्राम करतात, त्यांना असं सुख प्राप्त होतं जे त्यांना या त्रिभुवनामध्ये कुठे मिळणार नाही. त्यामुळे सेवेकरा होणं, आपल्या सद्गुरूचा सेवक होणं हे अत्यंत अवघड कार्य आहे. ते आमच्यासारख्या सामान्य जीवांसाठी नाहीच मुळी. सेवक व्हायचं, दास व्हायचं आणि सुखाची अपेक्षा करायची हे विरुद्धार्थी शब्द आहेत. जसं एखादा भिकारी भीक मागताना दुसऱ्याकडून सन्मानाची अपेक्षा करेल,
आपण कधी ऐकलंय का की एखाद्या भिकाऱ्याच्या पुरुषार्थाचा गौरव होतोय आणि मग त्याच्या बदली त्याला भीक दिली जाते? बहुतांश ठिकाणी तर हेटाळणीच केली जाते, हाकललंच जातं, आणि याची त्यांना सवय देखील झालेली असते. त्यामुळे भिकारी हा देखील कधी स्वतः सन्मानाची अपेक्षा करतच नाही. व्यसनी मनुष्य हा कधीही धनाची अपेक्षा करू शकतो का? कारण त्याच्याकडे धनाचा संचय होऊच शकत नाही. आपण बघतो ना की आजच्या काळात त्या सिनेमामधल्या त्या नटाची आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर त्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्व लोकांचे, त्यात तो देखील आला, यांचे सर्व गलिच्छ व्यवहार, एवढा कोट्यावधीचा पैसा, परंतु या अंमली पदार्थांमध्ये उडवून काय मिळालं? तो स्वतः मेला आणि त्याच्याबरोबर असलेली लोक आता तुरुंगाची हवा खातायत. व्यसनी मनुष्याच्याकडे कधीही लक्ष्मी टिकू शकत नाही सज्जनो. आणि मी आपणास ती गोष्ट सांगितली आहे की या जगामध्ये सर्वजण लक्ष्मीची आराधना करतात, तिची प्राप्ती करण्याची इच्छा करतात, परंतु लक्ष्मी ही नारायणाशिवाय कुठं जात नाही. लोकांना नारायण नकोय, केवळ लक्ष्मी हवी आहे. तिची ती स्तुती करतायत. मग काय करते लक्ष्मी? लक्ष्मी म्हणते तुम्ही माझ्या पतीला बोलवत नाही आणि मला मात्र वारंवार बोलवताय. आता जर मला यायचंच आहे तर मग मी माझ्या भावांना घेऊन येते. आणि लक्ष्मीचे भाऊ कोण? विष आणि दारू हे लक्ष्मीचे भाऊ आहेत. आणि त्यामुळं नुसती लक्ष्मी नारायणाशिवाय ज्याच्या घरामध्ये जाते, तिच्याबरोबर ती विष घेऊन येते आणि दारू घेऊन येते. आणि आता ह्या कथेच्या आधाराने आपण समाजाकडे नजर टाकून बघा. सगळीकडे नारायणाच्या अभावी असलेली लक्ष्मी त्या घरामधल्या माणसांच्या मनात विष कालवते आणि त्यांच्या आचरणामध्ये दारू मिसळते. अशी व्यक्ती ही संपूर्णपणे देशोधडीलाच लागते. ती लक्ष्मी कधीही तिथं चिरकाळ टिकू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. गोस्वामीजी म्हणतात की व्यभिचारी पुरुषाने शुभगतीची, कसं शक्य आहे व्यभिचारी पुरुषाची शुभगती? जो या अशा विषय वासनांमध्ये अडकलेला आहे, ज्याला विशेषत्वाने या परस्त्रीचं आकर्षण आहे, त्याच्या जीवनामध्ये तो कधी सत्संगती करणार? कधी तो आपल्या विचारांना आचरणाच्या आधाराने बदलणार? आणि मग हे शुभ आचरणातून कधी तो परमार्थाच्या मार्गाने पुढे जाऊन या सद्गतीपर्यंत पोहोचू शकणार? एखादी पिंगळा वेश्या असू शकते जी आपल्या पोटा पाण्यासाठी म्हणून या चुकीच्या मार्गावरती पडते, परंतु विलक्षण वैराग्याच्या आधाराने ती आपल्या स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणू शकते. परंतु प्रत्येक जण या पिंगळा वेश्यासारखा पश्चाताप दग्ध होत नाही. आणि त्यामुळं जो व्यभिचारी आहे त्याला कधीही शुभगती प्राप्त होत नाही. लोभीने यशाची, जो सतत स्वतःचा स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न करतोय, अशा स्वार्थी मनुष्याला मिळणारं यश देखील हे क्षणिक असतं. ज्या क्षणी त्याच्या या लोभाची मर्यादा एका टप्प्याच्या पलीकडे जाते, लोक देखील त्याच्यापासून 4 हात लांब राहतात आणि स्वाभाविकपणेच त्याच्या जीवनामध्ये या यशापासून तो दुरावतो. त्यामुळे लोभी मनुष्यासाठी यश, अभिमानी मनुष्यासाठी असलेले हे सर्व पुरुषार्थ, अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष, हे जसं या व्यक्ती दोषांमुळे त्यांना ते फलश्रुती प्राप्त होऊ शकत नाही, त्यासाठी लक्ष्मण शूर्पणखेला म्हणतोय की आकाशातून हे दूध काढण्यासारखं आहे. आणि त्यामधला एकच गुणधर्म लक्ष्मणाला सांगायचा आहे की सेवक सुख. मी सेवक आहे, मी पराधीन आहे, आणि पराधीनाच्या आश्रयाने राहणारा कधीही सुखी होत नाही. सज्जनो, यामध्ये किती सुंदर सूत्र लक्ष्मण आपल्याला देत आहेत की खरं सुख कोणाला मिळतं? जो केवळ प्रभू रामचंद्रांच्या चरणाचा आश्रित आहे. त्या चरणांशिवाय आपण कुठल्याही जगातल्या व्यक्तीवरती, वस्तूवरती आश्रित होऊन राहिलो तर आपण केवळ
पराधीनतेमध्ये राहतो बघा. प्रभू रामचंद्रांचे चरण, त्याचा आश्रय हेच सर्व सुखाचं मूळ आहे. अशा या लक्ष्मणाने शूर्पणखेला प्रबोधन केलं खरं की तू माझ्याशी संवाद करून काही उपयोग नाही, कारण मी त्यांच्या चरणांचा दास आहे. ती परत रामाकडे येते की लक्ष्मण ऐकत नाहीये, मी काय करू? प्रभू म्हणाले, परत एकदा जाऊन विचार. कदाचित आवेशात बोलला असेल, परंतु मनामध्ये विचार करत असेल की एवढी सुंदर स्त्री माझ्याशी येऊन स्वाभाविकपणे बोलतीये. कदाचित त्याचा विचार बदलू शकतो. तू जाऊन परत एकदा बोल बरं. बघा सज्जनो, संतांच्या जवळ, सत्पुरुषाच्या जवळ राहणं यामध्ये देखील किती अखंड सावधानता लागते. पूज्य ब्रह्मानंद महाराजांची पुण्यतिथी महोत्सवाची ही सुंदर घटिका चालू आहे. आता 17 तारखेला या अमावस्येच्या दिवशी, या सर्व पितरी अमावस्येलाच आपण ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव साजरा करणार आहोत. त्याच ब्रह्मानंद महाराजांच्या चरित्रातलं हे उदाहरण आपल्या सर्वांना माहीत आहेच, परंतु पुन्हा एकदा ब्रह्मानंदांच्या स्मरणासाठी म्हणून एकदा श्री महाराजांच्याकडे सज्जनगडावरून काही रामदासी मंडळी आले होते आणि त्यांनी सहज श्री महाराजांना पृच्छा केली की श्री महाराज, लोक असं म्हणतात की आपण समर्थ रामदास स्वामींचे अवतार आहात, यावरती आपलं काय म्हणणं आहे? श्री महाराज फक्त हसले आणि म्हणाले, अहो, मी एक साधा रामाचा दास आहे. त्याच्या नामाच्या पलीकडे मला खरंच काही कळत नाही, पण हो, माझा बुवा आहे ना, तो षटशास्त्री आहे बरं का. त्याला सर्वांमध्ये चांगली गती आहे. तुम्ही त्यालाच विचारा ना. आता इथं श्री महाराजांनी बुवांचं कौतुक केलं आणि आपण हा प्रश्न त्यालाच विचारावा असं सांगितलं. आता इथं श्री महाराजांनी खरं तर केवढी मोठी परीक्षा या एका वाक्यातून घेतली हे केवळ जाणत्यालाच कळू शकतं. श्री महाराजांच्या बरोबर सावलीसारखे ब्रह्मानंद असायचे आणि त्यामुळे ब्रह्मानंद स्वाभाविकपणे श्री महाराज हे समर्थच आहेत हे म्हणणार, यात काही शंका नाही. परंतु ब्रह्मानंद महाराजांनी या उत्तराच्या बरोबर जे वाक्य जोडलं त्यामध्ये बुवांचं श्रेष्ठत्व आहे. श्री ब्रह्मानंद महाराज म्हणाले, मान खाली घालून अत्यंत विनयाने, श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष समर्थच आहे तो. त्याबद्दल मनामध्ये कुठलीही शंका ठेवण्याची गरज नाही. परंतु हो, त्यांचं प्रारब्ध बघा ना, या अवतारामध्ये किती खडतर आहे की त्यांना कल्याण शिष्य मिळू शकला नाही. जसा समर्थांच्या बरोबर कल्याण स्वामी हे नित्य सेवेमध्ये असायचे, तसा मी या देहामध्ये त्यांच्याबरोबर सेवेत असल्यामुळं स्वाभाविकपणे जर हे वाक्य बोललं गेलं नाही तर ब्रह्मानंद महाराज हे श्री महाराजांचे कल्याण शिष्य होऊन जातील आणि त्याची मान्यता जणू काही ब्रह्मानंदाने दिली असा त्याचा अर्थ निघू शकेल. परंतु पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी अत्यंत विनयाने सांगितलं की त्यांना या जन्मामध्ये कल्याण शिष्याची प्राप्ती झाली नाही. आणि त्यामुळंच चरित्र आणि वाङ्मयामध्ये काय किंवा जिथं जिथं ब्रह्मानंदांचा उल्लेख होतो तिथं तिथं श्री महाराजांचे कल्याण शिष्य श्री ब्रह्मानंद महाराज अशाच पद्धतीने ही बिरुदावली त्यांच्या समोर शोभून दिसते. आणि त्यामुळं सज्जनो, संतांच्या जवळ राहताना ही अखंड सावधानता, हे मन आपलं वारंवार जे दोलायमान होतं त्यावरती असलेलं हे संयमन, आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाकडे परत पाठवलं की बघा त्याच्या मनामध्ये काही दोलायमान स्थिती आहे का, विचार करायला सांगा. लक्ष्मण म्हणाले, जेव्हा ती दुसऱ्यांदा आली तेव्हा तिला त्यांनी कुठलीही नीती शिकवण्याचा प्रयत्न केला नाही. कारण की जो खरंच
प्रभूंचं दर्शन घ्यायला असेल, त्याला एकदा एवढं समजावून सांगितलं तेवढं पुरेसं आहे. परंतु जर तो पुन्हा त्याच दुष्पृत भावनेने आपल्याकडे येत असेल तर त्याला त्याचं स्थान दाखवणं हे योग्य आहे. म्हणून लक्ष्मण शूर्पणखेला म्हणतात, जो तृण तोरी लाज परिहरही. ज्याने लाज विकून खाल्ली असेल तोच तुला वरेल. आणि तिला असं 2-3दा प्रभू रामचंद्र लक्ष्मण असं जाणं येणं करावं लागलं. आणि त्या सरशी दंभ हा क्रोधामध्ये परावर्तित झाला. आणि मनुष्याने शांततेचा कितीही जरी दंभ आणला, आपण कितीही पारमार्थिक आहोत असं दाखवलं, परंतु जेव्हा असं मनाविरुद्ध घडतं, जेव्हा कोणीतरी आपल्या या स्वत्वाला धक्का लावतं, त्या क्षणी त्याचं खरं रूप उफाळून बाहेर येतं. आणि त्यामुळे इथं कुठलाही बाण चालवावा लागला नाहीये. लक्ष्मणाने हे शब्द विचारताच ही अत्यंत क्रोधित होऊन प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेली आणि तिनं आपलं भयंकर रूप प्रगट केलं. तिचं हे भयंकर रूप प्रगट झालेलं पाहताच सीता देवी अत्यंत भयभीत झाल्या आणि त्या आपल्या डोळ्यावरती गच्च हात ठेवून भयभीत होऊन प्रभू रामचंद्रांना अगदी बिलगून बसलेल्या आहेत. आणि अशा भक्तिरूपिणी सीताजी या दांभिकतेनेच अत्यंत भयभीत होतात बरं का ही जगदंबा आमच्यावरती प्रसन्न होत नाही का? ती आमचे डोळे मिटून घेते आमच्या येण्यामुळं. कदाचित आमच्यातला हा दंभ तिला पाहवत नसेल. आमचं हे खरं स्वरूप, हे अकराळ विकराळ रूप, ही अंतरंगातली राक्षसी वृत्ती, ही आज देखील तिला कदाचित आमच्या दर्शनाने भयभीत करत असेल. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला इशारा केला आणि लक्ष्मणाने मोठ्या चपळाईने क्षणामध्ये शूर्पणखेचं नाक आणि कान कापून टाकले बघा. आणि जणू काही हे नाक आणि कान कापलेली ही शूर्पणखा रावणाकडे जाईल आणि त्यातून या रावणाला जणू काही आपण आव्हान दिलं आहे. हाच या नाक आणि कान कापण्याच्या मागचा उद्देश होता. पूज्य राजेश्वरानंद सरस्वती या नाक आणि कान कापण्याचं देखील एक फार छान मर्म सांगतात बघा. धनुष्य यज्ञ प्रसंगामध्ये स्वर्गाला नाक असं संबोधन केलेलं आहे. मी आज ती चौपाई शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु बराच वेळ गेला तरी मला तो नाक शब्द त्या प्रसंगामध्ये कुठं सापडला नाही. माझी विनंती आहे अभ्यासकांना की त्यांनी या प्रसंगाच्या अवतीभोवती कुठेतरी स्वर्गाला नाक शब्द आहे तो मला शोधून सांगावा. तर स्वर्गाला नाक म्हटलेलं आहे आणि कान म्हणजे श्रुतीचं स्वरूप आहे. श्रुती म्हणजे वेद, म्हणजे ज्यांना स्वर्गातील देवता आणि या वेदाच्या श्रुती मान्य नाहीत, त्यांना ज्याचा विरोध आहे, अशा विरोधकांना आव्हान देणं म्हणजे त्यांचं नाक आणि कान कापून टाकणं आहे. आणि लक्ष्मणाने नेमकं त्याच पद्धतीने या देवताच्या आणि वेदाच्या शत्रूला ही शिक्षा दिली आहे. आणि दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, आज आणखीन 2 मिनिटं घेतो कारण आपण हा दोहा संपवणार आहोत. बघा, ज्या प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांच्या बरोबर जात असताना ताडका राक्षसिणीच्या रूपामध्ये त्यांच्यावरती धावत आली, तिचा एका बाणामध्ये प्रभू रामचंद्रांनी वध केला आणि नंतर तिला दीन जाणून आपल्या निजधामामध्ये आश्रय दिला. शूर्पणखेचा देखील वध का नाही केला प्रभू रामचंद्रांनी? शूर्पणखेला ना वध केला, ना तिला आपल्या निजधामाची प्राप्ती करून दिली, ना तिच्यावरती कुठली कृपा केली. तिचे नाक आणि कान कापून त्यांनी तिला परत पाठवलं, जेणेकरून प्रभू रामचंद्रांनी आम्हाला सर्वांना हा एकच मंत्र दिला की बाळांनो, तुम्ही जसे आहात तसे मला शरण या. मग तुम्ही राक्षसी वृत्तीचे असला तरी मी तुम्हाला तुमचा दंड देऊन माझ्या निजधामामध्ये स्थान देईन. परंतु तुम्ही राक्षसी वृत्तीचे असूनही, हे जाणत असूनही दंभ कराल आणि आपल्या स्वतःला चांगल्या रूपाच्या आधाराने, चांगल्या गुणांच्या आधाराने माझ्या समोर आणून मला प्रभावित करू इच्छिताल, तर मी तुमच्या या दंभ प्रवृत्तीने कधीही प्रभावित होणार नाही.
हेच जणू काही या शूर्पणखेचं नाक आणि कान कापून त्यांनी तुम्हा आम्हा प्रत्येकाला हा निरोप दिलेला आहे. तेव्हा सज्जनो, आपल्या अंतःकरणामध्ये आरशामध्ये डोकावून आपल्या या दंभाचा त्याग करणं हेच समस्त शूर्पणखा चरित्राचं मर्म आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.